नमस्कार भाऊ. नमस्कार. रात्री तुम्ही आले नाही भजनाला? रात्री तुम्ही नाही बघा, आलो नाही. येऊन हे काय भजन, किती आनंदात भजन झालं. नाही, आनंदात होतो. थोडंफार आपले बी थोडंफार काम राहतात. तुम्ही कसं वय झालेले माणसं आहोत तुम्ही. नाही थोडं आपलं नाही हो, हा. या संसारामध्ये परपंच करून परमार्थ करायच पाहिजे की हा, भाऊ हा. असं. त्यामुळं आम्ही भजनाला गेलो होतो. पण काय असा मोठा कोणता प्रश्न होता त्याच्यामध्ये? नाही, प्रश्न काही नव्हता. हं, प्रश्न काही नव्हता. हं, भजनाला जाऊन मी रात्री झोपलो, हं, उशिरा गेलो. हं. एक हो 2-2:30 वाजले होते. हं. पण रात्री थोडं झोपल्याच्या बरोबर काही वेळानं मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं. असं कोणतं भारी पडलं स्वप्न तुम्हाला? स्वप्न पडलं भाऊ. हं. असं स्वप्न पडलं की सांगूच नका. आणि त्या स्वप्ना जसंच्या तसं मला सकाळी आठवण झाली. स्वप्न जे स्वप्नाची. पडलेले स्वप्न तुम्हाला जसं हां, तसं आठवण झाली. आठवण झाली. हा, पण मला असा विचार आला सकाळी आता, हा, मी तुमच्याकडे ह्याच्याकरताच आलो. हा, हा. ह्याचं कारण, ह्याचं काहीतरी उत्तर द्याल, तुमच्यापाशी काहीतरी उत्तर मिळेल या भावनेनं. मिळेल मिळेल. हा. हां, त्याच्याकरता आलो. तुम्हाला समजेल तर सांगा साहेब. सांगूत की. म्हणजे काय, स्वप्न मला पडलं. हा. मी तर झोपी गेलो होतो. झोपी गेल्या होता तुम्ही. उशिरापर्यंत भजन करून हा. झोपी गेलो. हा, हा. पण जागी कोण होतं तिथं, मला स्वप्नाची आठवण कोण करून दिलं? तर हे बी असा बरंच प्रश्न मोठा आहे बरं. नाही, विचार जर केला तर. नाही आहे हो. हा. मला तर समजना. तुम्हाला जमलं तर सांगा भाऊ. जे स्वप्न पडलं हो, ते सकाळी ते जागी करून दिलं तुम्हाला स्वप्न जे स्वप्न पडलेले जागी सकाळी मी जागी सकाळी जागी झाल्याच्या नंतर आठवण करून दिलं. आठवण करून दिलं. हे मग कोण दिलं असं? त्यात जागी कोण होतं आणि मला कसं आठवण झाली? हे तर मला काही सांगणं शक्य नाही. तरी पण आपल्या मीडियाच्या द्वारे आपल्या देगलूर तालुक्यातली जनता असं एखादं तर उत्तर देईल का, असं मला या सोशल मीडिया समोर असं वाटते. भाऊ, मला या शंकेचं समाधान होईल बघा तुम्ही जर सांगलं तर माझ्या. मी तर आता हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो. टाका भाऊ. त्यांच्याकडून जे रिप्लाय येईल हो. ते तुम्हाला सांगेल. मला ठीक मला आहे, तर ठीक आहे. मला सांगल्याबरोबर मला या प्रश्नाचं उत्तर द्या भाऊ. ठीक आहे. ओके. थँक्यू. हे आहेत हा. कोंडेबा पाटील. यांची एवढीच इच्छा आहे की रात्री जे स्वप्न पडते ते सकाळी आठवण स्वप्न कोण करून देते? आठवण सकाळी कोण करून देते हे थोडं तिथे कमेंट मध्ये जरूर जागृत सांगा. कोण असते त्या ठिकाणी? या ठिकाणी जागृत कोण असते हेच माहित असलं तर सर्वांनी कळवा व कमेंट मध्ये नक्की सांगा. हे कोंडेबा Thank you. पाटलाचा असा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे.